नमस्कार, मी डॉक्टर सुमित नहार. आज मी तुम्हाला विटिलिगो बद्दल सांगत आहे. विटिलिगो म्हणजेच मराठी भाषेत त्याला कोड असं म्हणतात, जिथे पूर्णपणे पांढरे चट्टे शरीरावरती कोणत्याही भागात येऊ शकतात आणि हे वयाच्या कोणत्याही वयोगटामध्ये येऊ शकतात. याच्या मागचे कारण म्हणजे जेनेटिक्स असं दर्शवलं जातं. त्याच्यामध्ये त्या जागेवरती मेलॅनोसाइट्स हे मेलॅनिन पिगमेंटेशन बनवण्यामध्ये असमर्थ असतात, म्हणून विटिलिगो होतं. तर याच्यासाठी रिझन्स काय काय असतात. एक म्हणजे दोन प्रकारचे विटिलिगो असतात. एक असतं स्टेबल आणि एक असतं अनस्टेबल. स्टेबल म्हणजे स्थिर आणि अनस्टेबल म्हणजे अस्थिर. स्थिर म्हणजे त्या जागेवरती एखादा चट्टा असणे आणि तो चट्टा साईज मध्येही वाढत नाहीये आणि दुसरीकडे कुठे नवीन चट्टे येत नाहीयेत 1 वर्षाच्या कालावधीत. याला स्थिर विटिलिगो असं म्हणतात. तर स्टेबल विटिलिगोसाठी बरेचसे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे, जसं की मिनी पंच ग्राफ्टिंग आहे, सक्शन डिस्टल आहे, नॉन कल्चर्ड एपिडर्मल सस्पेन्शन आहे. याच्याद्वारे आपण तिथे नॉर्मल स्किन कलर आणू शकतो. आणि अस्थिर विटिलिगो म्हणजे अनस्टेबल विटिलिगो. अनस्टेबल विटिलिगो म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ओढचे चट्टे आहेत किंवा ते चट्टे वाढतायत. अशा विटिलिगोच्या केसेसमध्ये आपल्याला मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट मध्ये जावं लागतं, जिथे आपल्याला टॅबलेट्स घ्याव्या लागतात. NVVB म्हणजे पुआ थेरपी घ्यावी लागते आणि त्याद्वारे आपल्याला कलर येऊ शकतो. विटिलिगो हे घाबरण्यासारखं काहीच नाहीये. विटिलिगो संसर्गजनक नसतो, एकापासून दुसऱ्याला कधीच होत नाही आणि विटिलिगो हे क्युरेबल आहे. थँक्यू.